तुझ्यापेक्षा माझा काका लई मोठा असं जेव्हा अजित पवार म्हटले त्याच वेळी कळालं की आजपर्यंत पवारांनी अजित पवारांवरती कुठलीही टीका का केली नाही. विचार करा ना, कोर्ट कचेरीमध्ये भांडले ना, गद्दार म्हटले ना, आपलेच विश्वासघातकी म्हटले ना, सत्तापिपासू म्हटले शरद पवार अजित पवारांना. तसं पाहिलं तर काहीच नाही म्हटले. निवडणुका होत गेल्या, लोकसभेला आपल्याच मुलीच्या विरोधामध्ये सुनेत्रा पवारांना उभं केलं तरीही शरद पवार शांत राहिले. विधानसभेला योगेंद्र पवार समोर आले, अजित पवार बरंच काही बोलत होते तरीही शरद पवार शांत राहिले. घटना घडत गेल्या पण शरद पवार शांत राहिले. जिथे उद्धव ठाकरेंचा पक्ष फुटल्यानंतर आजपर्यंत उद्धव ठाकरे आणि त्यांचा पक्ष एकनाथ शिंदेंना जिथे जिथे संधी मिळेल तिथे तिथे कसूरवार ठरवतो. मग गद्दार म्हणून, कधी 50 खोके म्हणून, कधी मिंढे म्हणून, तर कधी काय का. पण शरद पवारांनी संयम राखला, तो कदाचित याच दिवसांसाठी. पवारांनी काहीच केलं नाही. पवारांनी स्वतःची इमेजही मलिन होऊ दिली नाही. जे काही डॅमेज झाले ते अजित पवार झाले. हिंट मिळत होत्या की दोन्ही पवारातून एकच आहेत, पण त्यासाठी एवढा वेळ घेतला गेला असा प्रश्न होता. पालिकेमध्ये खाली 4-5 जागांवरती राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवारांचा पक्ष लढला. मात्र अजित पवारांच्या युतीच्या प्रस्तावाला तरीसुद्धा हिरवा कंदील देणारे पवारच होते. घटनाक्रम जर लक्षात घेतला तर पवारांनी हे का केलं हा प्रश्न होता. पण मग कुठून तरी सुरुवात करायची होती, म्हणून त्या सुरुवातीसाठी एक मुहूर्त निवडला किंवा मग एक निमित्त समोर आलं आणि तेच निमित्त साधून पवारांनी दोन्ही राष्ट्रवादी एक केल्या का? आणि आता ते राजकीय रिटायरमेंट घेतील का? प्रश्न जरी अनेक असले तरी एक गोष्ट लक्षात घ्या, पवारांच्या डोक्याने खेळणं कठीण आहे. मान्य, ना पवारांच्या हातामध्ये मोठ्या नगरपरिषदा आल्या, ना पवारांच्या हातामध्ये महापालिका आल्या. दोन्ही काका पुतणे एक होऊन सुद्धा काहीही हवा तसा रिझल्ट मिळाला नाही. पण रिझल्ट मिळाला नसला तरी एका झटक्यात अजित पवारांना आपल्याकडे खेचण्यात पवार यामध्ये यशस्वी ठरले. मग आता ना सुप्रिया सुळे यावर काही बोलू शकतात, ना रोहित पवार. तसेही अनेक आमदार, अनेक मंत्री या मुद्द्याची वाट पाहूनच होते. अजित पवार हे फडणवीसांसमोर हाजी करतात. अजित पवार फार काही केंद्राशी ॲक्सेस जुळवून घेण्यात भागीदार नाहीयेत. अजित पवार हे जसं चाललंय ते बरं चाललंय या आविर्भावात आहे. असं वाटत असताना जसजशा पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिका लागल्या त्यावेळी टोन घसरले. देवेंद्र फडणवीस स्वतः अजित पवारांवर बोलू लागले. कधी काळी आपणच उघडी केलेली सिंचन घोटाळ्याची फाईल नंतर सत्तेत घेतल्यानंतर आपणच क्लोज केली. तीच सिंचन घोटाळ्याची फाईल पुन्हा उघडी करण्यापर्यंतची भाषा जी होती ती भाजपची आली. गल्लीतला दादा राज्यातल्या दादाला नडला, खरी नडला नाही तर निवडूनही आला आणि ताकदही दाखवली. त्या महेश लांडगेंभोवती एवढा मोठं चक्रव्यूह तयार केलं गेलं होतं, ते भाजपनं अजित पवारांना घेरणारा एकटा पैलवान भोसलीतील नव्हता, तर भाजपची अख्खी सिस्टीम अजित पवारांना घेरत होती. महेश लांडगे नाममात्र समोर होते, मात्र महेश लांडगेंना हवी तितकी ताकद आणि जसं पाहिजे तसं अजित पवारांच्या अंगावर जा असं सांगणारं वरचं भाजपचं हायकमांड होतं. आणि त्यातून हे सिद्ध झालं होतं. जसं शिंदे नगरपरिषद निवडणुकांमध्ये हटवले गेले तसे महापालिकेत अजित पवार हटवले गेले. नगरपरिषदेमध्ये 1-1 शिंदे विरुद्ध भाजप झाली आणि महानगरपालिका निवडणुकीमध्ये 1-1 अजित पवार विरुद्ध भाजप झाली. याच्यामुळे हे भ्रम तर तुटले की आता हे युती म्हणून शिंदे भाजपचेत किंवा मग अजित पवार भाजपचे. युती म्हणून आता हे कोणीच कोणाचे राहिलेले नाही. जेव्हा जेव्हा निवडणुका लागतील, जेव्हा जेव्हा सत्ता संघर्ष असेल, त्यावेळी हे तीनही पक्ष वेगळे होतील. नंतर एकत्र यायचं की नाही हा जर तरचा प्रश्न असला तरी एकमेकांच्या दाबलेल्या फायली आता हेच एकमेकांचे सगळे उनीधुनी बाहेर काढतील, यावर सुद्धा शिक्का लागताना दिसतोय. या सगळ्यांमध्ये मी पवारांना चाणक्य यासाठी मानते की पवारांनी अजित पवारांना आपल्याकडे घेतलंय. आता यावरती चर्चा कधी होणार नाही की ओरिजिनल राष्ट्रवादी कोणाची, कारण ज्या अर्थी एका महापालिकेसाठी असो किंवा मग आणखी 1760 महापालिकांसाठी असो, एकत्र आले ते आले, नेतृत्व मान्य केलं ते मान्य. अजूनही हे कळालं नाही की राष्ट्रवादी आता कोणाची असेल, उत्तराधिकारी राष्ट्रवादीचा कोण असेल, वगैरे वगैरे वगैरे. पण जिथे 4-5 जागांवरती शरद पवार युतीमध्ये लढायला तयार झाले तिथे सगळा सिक्वेन्स आणि खेळ कळून चुकले होता की अजित पवार शरद पवारांच्या मदतीशिवाय या रणांगणामध्ये टिकू शकत नाही. आणि त्याची शेवटची कबुली अजित पवारांनी दिली की माझा काका तुझ्यापेक्षा लई मोठा. या सगळ्या घडामोडी जर एकंदरीत बघितल्या तर पिंपरी चिंचवडमध्ये झालेली अस्तित्वाची लढाई ही अजित पवारांच्या हातून निघून गेली. महेश लांडगेंना मिळालेली ताकद, महेश लांडगेंनी शेवटच्या मुमेंटला फिरवलेला प्रचार, या सगळ्या घडामोडी सांगतात की अजित पवारांचं पिंपरी चिंचवडमध्ये पुन्हा पुनर्वसन होत नाहीये. पुण्यामध्ये सुद्धा तेच घडलं. अमोल बालवडकर विरुद्ध लहू बालवडकर ही अतितटीची लढाई होती.
या अतितटीच्या लढाईमध्ये अमोल बालवडकर जर सिंपती या मुद्द्यावरती खेळत नव्हते तर तीही सीट गेली असती. जिथे अमोल बालवडकर पुढे 40-50 हजारांच्या मताने निवडून येणारे नगरसेवक होते, त्यांना 800-900 मतांवर आणून ठेवलं. याचाच अर्थ इथून पुढे अमोल बालवडकरांना सुद्धा प्रभाग क्रमांक 9 सोप्पा नसे आणि चंद्रकांत पाटील आणि मुरलीधर मोळही सोपे नसते. अर्थात 2 बड्या मंत्र्यांसोबत अमोल बालवडकरांनी पंगा घेतलाय, याचा अर्थ अमोल बालवडकरांच्या ताकदही तेवढीच आहे. पण नावाला तेही चंद्रकांत पाटील आणि मुरलीधर मोळे. पुण्याचं राजकारण सध्या ऐकायला मिळतंय की ते त्यांच्या बोट्यावर फिरवतायत. त्यामुळे अमोल बालवडकर किती ताकद धरतात, किती तग धरतात, अजित पवार वरून अमोल बालवडकरांना किती ताकद देतात, यावरती अनेक राजकीय पैलू ठरवले जातील. पण पुणे सध्या चंद्रकांत पाटील आणि मुरलीधर मोळांनी हायजॅक केले आणि पिंपरी चिंचवड महेश लांडगेंनी. त्यामुळे अजित पवारांकडे सत्ता आहे, ताकद आहे, प्रतिष्ठा आहे, सगळं आहे. पण काकासोबत नसल्यामुळे अजित पवारांना कोणीही गल्लीबोळातली पोरंसुद्धा नडाला लागलेत, अशा चर्चा होऊ लागल्यात. या सगळ्या गोष्टींचा जर सिक्वेन्स जोडायचा ठरला तर इथून पुढचे राजकीय निर्णय आता पवारांना विचारात घेऊन, विश्वासात घेऊनच अजित पवार करतील. नाहीतर विचार करा ना, महापालिका निवडणुकांचा निकाल अपेक्षित आला नसताना सुद्धा अजित पवार पहिल्यांदा या निकालानंतर तर शरद पवारांच्या भेटीसाठी गेले. त्यामुळे इथून पुढचे राजकीय सगळे धागेदोरे शरद पवार आणि अजित पवार काका पुतण्या लावतील आणि तिकडे दोन्ही ठाकरे एकत्रच येतील. आता भाजपला थांबवण्यासाठी वर्षानुवर्षाचे विरोधक सुद्धा एकत्र येताना दिसतायत. 2 भाऊ एकत्र आलेत, काका पुतणे पुन्हा एकत्र आलेत. आता एकटे एकनाथ शिंदेंनाही जा ठाकरेंनी पुन्हा सामावून घ्यायचं ठरवलं तर ते घडू शकतं. पण शिंदेंची महत्वाकांक्षा वाढलीय, शिंदेंची ताकद वाढलीय. शिंदेंनी मुख्यमंत्रीपद उपभोगलंय, शिंदेंनी स्वतंत्र आपली सेना तयार केली. पण या सगळ्यांवरती वार असेल ती म्हणजे फडणवीसांच्या चौकशींचा ससेमिरा. फडणवीस एकेकाची फाईल बाहेर काढतील, एकेकाला पुन्हा ताब्यात घेतील, कोर्टातील सुनावणी ते फिरवू शकतील. अशा अनेक शक्यता जर आणि तरवरती आधारित आहे. जर आणि तरला राजकारणात महत्त्व नसलं तरी सुद्धा अनेक राजकीय प्रयोगांना महत्त्व आहे आणि त्यामुळे भविष्यात येत्या काळात पवार आणखी एखादा वेगळा राजकीय प्रयोग करतील का? पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये अपेक्षित यश मिळालं नसलं तरी काही न करता पुतण्याला आपल्याकडे आणण्यात काका यशस्वी ठरलेत का? सगळ्या घडामोडींकडे तुम्ही कसं पाहता, कमेंट सेक्शनमध्ये जरूर व्यक्त व्हा. अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपलं पुढचा विचार चॅनल आवर्जून सबस्क्राईब करा. जय महाराष्ट्र.